सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर आहे। सफदरजंग रुग्णालयामधल्या प्रशासनाने ही माहिती दिली आहे। उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। सफदरजंग रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली आहे। जंतर मंतरवर गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते, त्यामुळे त्यांची तब्येत खालावल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं आणि आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाने कळवली आहे। आपण बघतो गेल्या 20 दिवसांपासून जंतर मंतर मैदानावर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण केलं होतं आणि अखेर 20व्या दिवशी सफदरजंग रुग्णालयामध्ये त्यांना पोलिसांनी दाखल केलंय। आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे। आज सकाळी या ठिकाणी जंतर मंतरवर येत त्यांना रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे। विशाल, आपण बघतोय की सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे, काय अधिकची माहिती आहे? सफदरजंग रुग्णालयाच्या वतीने जी माहिती मिळते, त्यांचं जे हेल्थ बुलेटिन जे आहे त्यानुसार त्यांनी जी आपल्याला माहिती दिली त्या माहितीनुसार सकाळी 7:40 त्यांना ऍडमिट करण्यात आलं। त्यांची जी प्रकृती आहे, सातत्यानं होणारं उपोषण आणि त्या डिहायड्रेशन यामुळे ते फार अशक्त असल्याचं त्यांनी या हेल्थ बुलेटिन मध्ये म्हटलेले आहे। सध्या त्यांची प्रकृती जी आहे ती करंटली स्टेबल असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते सुरू आहेत, ते कंटिन्युअसली ऑब्झर्वेशन मध्ये असल्याची देखील माहिती या ठिकाणी हॉस्पिटलकडून देण्यात आल्याचं आपल्याला कळतंय। नक्कीच धन्यवाद विशाल दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।